की AI मुळे IT चे बरेचसे जॉब जात आहेत, बऱ्याचशा लोकांना काढून दिलं जाते. मग त्यांच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की आता त्या मुलांनी काय केलं पाहिजे किंवा त्यांनी काय अपग्रेड केलं पाहिजे त्यांच्यामध्ये? जे ट्रेंडिंग स्किल आहेत ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू की ज्या फ्रेशर स्टुडंट्सला आता त्यांचं IT करिअर चालू करायचं आहे, ते चालू करण्यासाठी 2 ते 3 एरियाज फील्ड्स अशा आहेत IT मधल्या. जे IT करिअर मध्ये इच्छुक आहेत, त्यांना IT मध्ये काहीतरी करायचं, तर त्यांनी सगळ्यात स्टार्टिंगला कोणत्या अशा बेसिक स्किल्स आहेत ज्याच्यावरती त्यांनी फोकस करायला हवं? नॉन कोडिंग बॅकग्राऊंडचे जर स्टुडंट असेल तरी सुद्धा IT मध्ये आपल्याला मग जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज भेटतात जर करिअर ट्रॅक योग्य सिलेक्ट केला तर. कसा? नमस्कार, मी सृष्टी. सर्वप्रथम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सोशल युवा पुढारी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत संदीप भुतारे सर, जे IT करिअर कोच आहेत, जे येस इन्फोटेकचे फाउंडरही आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर पहिले सर्वप्रथम तर एक तुमचा इंट्रोडक्शन द्या आपल्या सर्व प्रेक्षकांना की काय काय तुम्ही करता वगैरे. ओके, सो नमस्कार सर्वांना. आपल्या महाराष्ट्रामध्ये IT इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि IT मध्ये करिअर करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. आणि त्यासाठी आपली जी महाराष्ट्रीयन मुलं आहेत ती खास करून खरंच खूप मेहनती आहेत, खूप होतकरू सुद्धा आहेत आणि जिद्दी सुद्धा आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाबद्दल खूप चांगलं वातावरण, अगदी खेडोपाडी सुद्धा आहे. पण काही बेसिक अशा गोष्टी आहेत, काही स्किल्स आहेत ज्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना कुठेतरी IT मध्ये करिअरची एकतर सुरुवात होत नाही किंवा जर ती झाली तर तितक्या चांगल्या प्रकारे ग्रोथ त्याच्यामध्ये करता येत नाही. आणि मी स्वतःसुद्धा अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. मराठी शाळेतच माझं शिक्षण झालेलं आहे आणि 10 वर्षाचा जो माझा कॉर्पोरेटचा एक्सेंचर एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये या गोष्टी मी टप्प्याटप्प्याने कुठेतरी शिकत गेलो, त्याची जाणीवही होत गेली. आणि मग असं करत असताना असं वाटलं की जर आपल्याला हा प्रॉब्लेम आहे तर मग आपणच आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना मदत का करू नये त्यांचं IT करिअर चालू करण्यासाठी. आणि हा विचार म्हणत असतानाच 10 वर्षाचं एक स्टेबल एक्सेंचर MNC सारखं करिअर सोडून एका गाळ्यातून येस इन्फोटेक या आमच्या ब्रँडची 2017 साली आम्ही सुरुवात केली. आणि आज जवळपास हजारो विद्यार्थ्यांचे IT करिअर चालू होण्यामध्ये देवाच्या कृपेने जो एक हातभार माझ्या पूर्ण टीमचा लागलेला आहे त्याबद्दलच आणि महाराष्ट्रातून जे सर्व प्रेम येस इन्फोटेकला मिळत आहे तेच एक आमच्यासाठी एक शिदोरी आहे आणि तेच एक मोटिवेशन घेऊन आम्ही आता पुढे काम करत आहोत. नक्कीच सर. तर जसं तुम्ही आता बोलले की 10 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे एक्सेंचर म्हणजे MNC कंपनीमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स होता. हा ड्रास्टिक चेंज कुठून आला की बाबा तुम्ही कंपनीत जॉब करत असताना तुमच्या कुठे डोक्यात आलं की आपण आता इकडे कोचिंग सेक्टरमध्ये गेलं पाहिजे? येस, यामध्ये काय झालं की एक्सेंचरमध्ये एक 5-6 वर्ष एक्सपिरियन्स नंतर इंटरव्ह्यू पॅनलमध्ये काही कॉलेजेसमध्ये इंटरव्ह्यू घेण्याची संधी मला मिळाली. जसं फ्रेशरसाठी कॅम्पस हायरिंग करतात आणि शक्यतो आपल्या महाराष्ट्रातलेच ते सगळे कॉलेज होते. पुण्यामध्ये माझा एक्सेंचरचं मेन लोकेशन होतं जिथे माझा जॉब होता. तर मग जेव्हा मी इंटरव्ह्यूला जायचो तर काही इंटरव्ह्यूमध्ये मला हे खूप प्रकर्षाने जाणवायचं की जर एखादा मुलगा आहे, एखाद्या कॉलेजचा का मुलगा आहे किंवा मुलगी आहे, एखादा कॅन्डिडेट आहे, त्याच्यामध्ये खरंच एक मेहनत घेण्याची एक त्याच्यामध्ये जिद्द आहे आणि काही गोष्टी आपण जसं म्हणतो ना की त्याला कोडिंगची आवड आहे, खरंच आपण एक अपॉर्च्युनिटी दिली तर तो पुढे व्यवस्थित त्याचं IT करिअर करू शकतो. पण काही असे बेसिक स्किल्स त्याच्यामध्ये लॅकिंग आहेत त्याच्यामुळे मजबुरीने मला त्याला इंटरव्ह्यूमधून रिजेक्ट करायला लागायचं. कारण ऑफकोर्स त्या कंपनीच्या पॉलिसीज, त्या गाईडलाईन्स तशा होत्या आणि त्या कंपनीचे एम्प्लॉय म्हणून काम करत असताना त्या फॉलो करणं माझ्यासाठी बंधनकारक होतं. मग हा एक कॉमन ट्रेंड मला जाणवला की मुलं मेहनती आहेत, जिद्दी आहेत, वेळही देऊ शकतात गोष्टीला, पण काही असे स्किल्स आहेत, सेट ऑफ स्किल्स आहेत जे नसल्यामुळे मग त्यांचं IT करिअर चालू होत नाही किंवा मग त्यांचं इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्शन होतं. आणि या प्रॉब्लेमला खूप योग्य पद्धतीने सोल्युशन देणारं तरी मला अजूनपर्यंत कुणी भेटलेलं नाही. मग त्यावेळेस मी हा विचार केला की जर अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व मुलांना हा प्रॉब्लेम आहे तर मग आपणही सामान्य बॅकग्राऊंडमधनं आलेलो आहे, आपणही त्यांच्यासारखंच कुठेतरी मराठी शाळेत शिकवून पुढे डिग्री वगैरे केले, मग आपणच याला सोल्युशन का देऊ नये. आणि बरीच महिने वर्ष हा विचार डोक्यामध्ये घोटाळत होता आणि त्याचं रूपांतर एका ॲक्शनमध्ये करून शेवटी ते स्टेबल करिअर एक्सेंचरचं सोडून स्वतःच्या येस इन्फोटेक या ब्रँडची IT ट्रेनिंगमधली सुरुवात आम्ही केली आणि आज त्याला महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि 10 वर्ष आज आम्ही जवळपास 9 ते 10 वर्ष पूर्ण करत आहोत.
कसा होता तर तुमचा हा 10 वर्षांचा प्रवास? सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर खूप चॅलेंजेस आले, कारण कसं आहे की या इंडस्ट्रीमध्ये कसं आहे की मराठी माणसं खरंच खूप कमी आहेत. म्हणजे मराठी माणसाचं एखादं चांगलं IT ट्रेनिंग सेंटर असू शकतं, त्यातून आपल्या मराठी मुलांना चांगले जॉब्स किंवा IT करिअरच्या अपॉर्च्युनिटी मिळू शकतात, त्यांचं IT करिअर चालू होऊ शकतं, हा विश्वासच बऱ्याच लोकांना बसायचा नाही. बरोबर. कारण मोठे मोठे ब्रँड्सची नावं मनात फक्त ऐकलेली असायची, त्याच्यामुळे त्या मुलांना तो विश्वास द्यायलाच खूप वेळ लागला. पण ज्या सुरुवातीच्या काळात त्या विद्यार्थ्यांनी आमच्यावरती तो विश्वास ठेवला, आज ते ऑलमोस्ट खूप चांगल्या आणि उत्तम प्रकारे काही काही तर फॉरेनमध्ये सुद्धा IT इंडस्ट्रीमध्ये सेट आहेत. आणि तीच आमच्या कामाची, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या प्रेमाची एक पावती आहे असं मी म्हणेल. सो सुरुवात नक्कीच खडतर होती, बरेच सारे चॅलेंजेस आले, वेळेनुसार त्याला आपण ओव्हरकम केलं. सगळ्यात मोठा चॅलेंज तर हा होता की कोविड पॅन्डेमिक, की परिस्थितीच कुणाला माहीत नव्हती, की कारण आजकाल आपल्याला शिकायचं म्हणजे काय, आपण क्लासरूममध्ये जाणं, शिकणं, ITचं ट्रेनिंग घेणं, कोर्सेसचं, हे जवळपास प्रत्येकाला माहिती. पण कोविडमध्ये त्या गोष्टी कधी चालू होतील कधी नाही याची कुणालाच शाश्वती नव्हती. त्यावेळेस ऑनलाईन मोडमध्ये जो एक ट्रेंड हा शिफ्ट झाला, त्यानुसार आम्ही स्वतःला गोष्टी अपग्रेड केल्या. त्यामुळे येस इन्फोटेकचा जो ग्राफ आहे आणि येस इन्फोटेकमधून प्लेसमेंट होणाऱ्या, IT करिअर चालू होणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो काउंट आहे तो उत्तरोत्तर वाढत गेला. आणि त्यामुळे आमच्या पूर्ण टीमला, मला स्वतःला सुद्धा एक चांगला कॉन्फिडन्स आला की येस, आपण काहीतरी चांगलं काम करतोय. आपल्या सपोर्टमुळे जर कुणाचं करिअर चालू होतंय, IT करिअर चालू होतंय, तर त्याहून जास्त आनंदाची अशी कुठलीच दुसरी गोष्ट नाहीये. सो येस, प्रवास सुरुवातीला खडतरच होता, पण त्यावरती हळूहळू आम्ही मात करत गेलो. तर आपण जसं बोलले, तुम्ही आधीच्या क्वेश्चनमध्ये जसं सांगितलं की स्किल सेट तुम्हाला कुठेतरी कमी वाटत होता मुलांमध्ये, की स्किल सेट जो नव्हता त्याच्यामुळे प्लेसमेंट होत नव्हती मुलांची. तर अशा कोणत्या बेसिक स्किल्स आहेत ज्या मुलांकडे फ्रेशर्स, ॲज अ फ्रेशर्स म्हणून असायला हव्यात? 2 ते 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ऑफकोर्स IT इंडस्ट्रीमध्ये टेक्निकल स्किल, ते तर आपलं ब्रेड अँड बटर आहे, त्याशिवाय तर आपण पुढे काहीच करू शकत नाही. सो टेक्निकल्स ॲटलिस्ट बेसिक्स क्लिअर असणं हे गरजेचं होतं, ते पहिलं. दुसरं, कुठेतरी कम्युनिकेशनमध्ये कॉन्फिडन्स किंवा मनामध्ये एक न्यूनगंड आपण ज्याला म्हणतो ना, तो खूप जास्त प्रमाणात, की बोलण्याची भीती, मी इंग्लिशमध्ये हे वाक्य बोलू की नको बोलू, जर मी वाक्य माझं चुकलं, बोलणं चुकलं तर कदाचित लोक माझ्यावरती हसतील किंवा आजूबाजूचे हसतील, किंवा इंटरव्ह्यूअरला काय वाटेल, ही एक भीती त्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्याला आपण कलेक्टिव्हली म्हणतो की पर्सनॅलिटी रिलेटेड गोष्टी, ज्याला सॉफ्ट स्किल म्हणतो, की ज्याच्यामध्ये बेसिक एक ड्रेसिंग सेन्स असेल, फॉर्मल ड्रेस कोड कसा असायला हवा, बॉडी लँग्वेज कशी असायला हवी, एक कॉन्फिडन्स कसा असायला हवा, आय कॉन्टॅक्ट कसा असायला, याला कलेक्टिव्हली ज्याला आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो. या 2 ते 3 ज्या स्किल्स आहेत त्या कुठेतरी मला एक निश्चितपणे त्याची कमी जाणवत होती विद्यार्थ्यांमध्ये, असं ते आहे. पण ऑफकोर्स आता ती कमी, ती उणीव आपण भरून काढतोय. बरोबर. पण ज्या विद्यार्थ्यांना, सपोज आता आपण जसं बघतो की ITशी रिलेटेड बरेचसे जॉब्स जात आहेत, असे हे खूप ट्रेंडिंगला विषय हा सध्या, की AI मुळे ITचे बरेचसे जॉब जात आहेत, बऱ्याचशा लोकांना काढून दिलं जाते. मग त्यांच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे, की आता त्या मुलांनी काय केलं पाहिजे किंवा त्यांनी काय अपग्रेड केलं पाहिजे त्यांच्यामध्ये? ओके, सो AI मुळे जॉब जात आहेत ना, ही नाण्याची फक्त एक बाजू झाली. त्याच नाण्याची दुसरी बाजू ही आहे की AI मुळे खूप जास्त जॉब क्रिएटही होत आहेत. जसं की AI ML इंजिनियर ही प्रोफाईल मागच्या काही वर्षांमध्ये नव्हती, AI नंतर ती मार्केटमध्ये आली. आमचे खूप सारे फ्रेशर स्टुडंटने त्याच्यामध्ये चांगलं पॅकेज सुद्धा घेतलेलं आहे. सो AI मुळे जॉब जातात ही भीती का आहे सगळ्यांच्या मनामध्ये? कारण ती भीती जाणीवपूर्वक पसरवली जाते का? जसं की आपण मध्यंतरी न्यूज पाहिली की TCSने जवळपास 12,000 लोकांना काढला, असं सर्वांनी न्यूजवरती पाहिलं. पण कुणीच हे नाही सांगितलं की TCSचा इंडियातला हेडकाउंटच जवळपास 3.5 लाख आहे. सो 3.5 लाख लोकांपैकी 12,000 हा 0.00 समथिंग पर्सेंटेज होतो. सो जगातल्या कुठल्याही कंपनीमध्ये 1,000-4,000 लोकांमध्ये एखादा माणूस असा असतोच जो व्यवस्थित नाही काम करत. सो हा खूप नॅचरल आकडा आहे. पण प्रत्येकाने त्या 12,000 या आकड्याला खूप मोठं करून दाखवलं. पण कुणीच हे नाही सांगितलं की ते 12,000 जे आहेत ते 3.5 लाखापैकी आहेत. बरं, असं पण नाही की त्या 12,000 जॉब्स कमी झाले, तिथे जे दुसरे स्किल्ड पीपल आहेत त्यांना ते जॉब मिळालेले सुद्धा आहेत. हे पॉझिटिव्ह गोष्टी कुणी दाखवल्या नाही. शक्यतो आजकाल सोशल मीडियावरती TRP वगैरे गोष्टींसाठी निगेटिव्ह गोष्टींनाच खूप मोठं करून दाखवलं जातं. त्यामुळे ही मनात भीती आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना आपलं IT करिअर चालू करायचं आहे त्यांनी यायला घाबरण्याचं अजिबात कारण नाहीये. अगदी बरोबर.
आता IT करिअर ज्यांना चालू करायचं, जसं तुम्ही बोलल्या, घाबरण्याचं काही कारण नाही, नक्कीच. म्हणजे फील्डमध्ये नाही येत ऍक्च्युली आयटीच्या, म्हणजे लाईक मेकॅनिकल झाले, ऑटोमोबाईल क्षेत्रातले झाले, त्यांना काही चान्स आहे का की ते आपल्या IT कडे वळू शकतात? नक्कीच. सो ज्या स्टुडंट्सचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे नॉन कोडिंग बॅकग्राऊंड आहे, त्यांनी जर लेटेस्ट आयटीतल्या जे डिमांडेड स्किल आहेत ते शिकल्या तर नक्कीच तेच त्यांचं एक उत्तम IT करिअर चालू करू शकतात. आमच्या खूप साऱ्या स्टुडंटने केलेलं आहे. याचं रिझन सांगतो की या ज्या कोर इंडस्ट्रीत आहेत बऱ्यापैकी हे स्टुडंट्स मला सांगतात, मी कुठल्याही कोर इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम नाही केलेलं आहे ग्राउंड फ्लोअरवरती, बरेचसे स्टुडंट्स मला हे सांगतात की सर माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय, इलेक्ट्रिकल झालंय, ENTC झालंय, आमच्या ब्रँचमध्ये आमच्या अपॉर्च्युनिटी आहेत पण ते अगदी लेबर लेवलचे आहेत, जो अगदी 12वी पास नापास मुलगा पण करू शकतो, आणि तिथं अगदी कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जॉब आहेत, म्हणजे 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट 6 महिने. सो अशाने करिअरमध्ये स्टॅबिलिटी नाही मिळत. शेवटी जो कोणी व्यक्ती आहे त्याला आपल्या करिअरमध्ये ग्रोथ ही हवीच आहे. अरे त्याला प्रत्येकाला स्टेबल करिअर हवंय. सो त्यामुळे खूप जास्त प्रमाणात या नॉन कोडिंग सो कॉल्ड ज्याला आपण म्हणतो नॉन कोडिंग एज्युकेशन बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट्स आहेत ते आपल्या IT फील्डमध्ये येत आहेत आणि आलेले आहेत. ओके, म्हणजे त्यांनाही भरपूर स्कोप आहे बाबा, भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. बरोबर. आता जसं आपण बघतो की भरपूर स्किल आहेत, आता टेक्निकलमध्ये भरपूर स्किल्स आहेत, तर त्यातली सर्वात ट्रेंडिंग म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की सगळ्यात इम्पॉर्टंट स्किल अशी कोणते आहेत की फ्रेशरसाठी आता जॉब चालू करण्यासाठी, किंवा मग इन जनरल की बाबा ती स्किल असायलाच हवी? ओके, सो जे ट्रेंडिंग स्किल आहेत ज्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की ज्या फ्रेशर स्टुडंट्सला आता त्यांचं IT करिअर चालू करायचं आहे, ते चालू करण्यासाठी 2 ते 3 एरियाज फील्ड्स अशा आहेत IT मधल्या जिथे इथपासून पुढे काही वर्ष एक चांगलं स्टेबल IT करिअर असणार आहे. त्यातली पहिली फील्ड आहे डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजी, जे की डेटा सायन्स असेल और डेटा इंजिनिअरिंग असेल, डेटा अनालिटिक्स असेल, सगळ्यात महत्त्वाचं ज्याचे खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आता आहेत. ही एक एरिया झाला डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज. दुसरं आहे की कोअर डेव्हलपमेंट, जसं की बॅक एंड आहे, फ्रंट एंड आहे, कॉम्बिनेशन मध्ये त्याला फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणतात. सो कोअर डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा डेफिनेटली त्याची रिप्लेसमेंट कधी नाही होऊ शकणार आहे. कितीही आपण हे सोशल मीडियावरती पाहिलं की एखाद्या ऍप 5-10 मिनिटात वेबसाईट बनवून देतात, ते फक्त एक साचा बनवून देतात, त्याचं लॉजिक हे डेव्हलपरलाच पुट करायला लागतं. आणि तिसरी गोष्ट आहे की क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीज, कारण आजकाल जे काही सगळे ऍप्लिकेशन्स आहेत, IT ऍप्लिकेशन्स आहेत, ते क्लाउडवरती होस्ट होतात. सो क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीजमध्ये म्हणजे ती फील्ड मार्केटमधनं आउटडेटेड नाही होणार, अपग्रेडेशन त्याच्यामध्ये होतील बट आउटडेटेड नाही होणार आहे. त्याच्यामुळे या 3 एरियाजमध्ये जर एक फ्रेशर स्टुडंट म्हणून या 2026 मध्ये, आता 2025च्या एंडला आता आपण बोलतोय, जर कुणाला करिअर चालू करायचं असेल तर नक्कीच चांगलं एक फ्युचर याच्यामध्ये आहेच आहे. आपण आपल्याकडे काय आहे की आपण काय घेतो, आपण प्लेसमेंट वगैरे पण देतो की फक्त करिअर म्हणजे कोचिंग कडे देतो, IT रिलेटेड काय प्रोव्हाइड? कोचिंग देऊन फायदा नाही, कारण कोचिंग झाल्यानंतर त्या स्टुडंटला प्लेसमेंटची अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे. हो बरोबर. फ्रेशरसाठी स्टुडंटसाठी जे जॉब पोर्टल्स आहेत त्याच्यावर त्यांचे रिझ्युमे सिलेक्ट होत नाही, कारण एका जॉब ऑपॉर्च्युनिटीला 10-20 हजार कॅन्डिडेट अप्लाय करताय. कसं काय एका स्टुडंटचा रिझ्युमे सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी खूपच कमी आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या इथे डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे जी त्यांच्या प्लेसमेंटवरती काम करते. असं म्हणजे आपण प्लेसमेंट पण ट्रेनिंग सोबत त्या स्टुडंट्सला प्लेसमेंट वरती आपण सुद्धा काम करतो, आणि त्याचसाठी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे. आणि त्याचा कंबाईन रिझल्ट आहे की विद्यार्थ्यांची मेहनत आणि यस इन्फोटेकचा सपोर्ट, ह्या दोन्हीचा कॉम्बिनेशन एक आउटपुट हे आहे की एक कंबाईंड आउटपुट आहे की त्यांचं एक चांगलं IT करिअर चालू होतं. आणि एकदा करिअर चालू झाल्यावरती एक्सपिरियन्सनुसार तर स्टुडंट त्यांच्या करिअरमध्ये ग्रो हे करतातच करतात. फ्रेशर्ससाठी तुम्ही काय ॲडवाइस द्याल? आत्ताचे जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी तुमची काय ॲडवाइस असेल? पहिली गोष्ट म्हणजे जर फ्रेशर्स म्हणजे 2 प्रकार, जर तुम्ही कॉलेजमध्ये अजून असाल फायनल इयरला तर एकाही दिवसाचा वेळ वाया घालवू नका. लगेच आपल्या जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी ज्या एरियामध्ये तुम्हाला तुमचं IT करिअर चालू करायचं आहे ते शिकणं चालू करा, कारण ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला ते आज ना उद्या शिकणंच आहे. बरोबर. सो लवकरात लवकर शिकलं तर गॅप वाढणार नाही, करिअर गॅप, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्या स्टुडंटचं ग्रॅज्युएशन ऑलरेडी पासआउट झालेलं आहे, त्यांचा 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3-4 वर्षाचा जो काय तो गॅप झालेला आहे,
सो तो करिअर गॅप अजून तरी वाढू देऊ नका. आता पास्टमध्ये जाऊन आपण काही चेंज नाही करू शकत आहे, ॲग्री, पण आत्ता तरी लेटेस्ट गोष्टी शिका जेणेकरून तुमचं करिअर चालू होईल. कारण जेवढा हा करिअर गॅप वाढत जाणार आहे ग्रॅज्युएशन नंतरचा, तेवढं ज्या आपल्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळणाऱ्या असणार पॉसिबल अपॉर्च्युनिटीज, त्या कुठेतरी हळूहळू हळूहळू कमी होतच जातात. त्याच्यामुळे शिकण्याशिवाय, अपग्रेडेशनशिवाय आय टी इंडस्ट्रीमध्ये पर्याय नाही. आणि ते जेवढं वेळेत करू तेवढं त्याचं फ्रूट आपल्यासाठी बेनिफिशियल. अगदी बरोबर बरोबर. आता जे विद्यार्थी आहेत, जे आय टी करिअरमध्ये इच्छुक आहेत, त्यांना आय टीमध्ये काहीतरी करायचं आहे, तर त्यांनी सगळ्यात स्टार्टिंगला कोणत्या अशा बेसिक स्किल्स आहेत ज्याच्यावरती त्यांनी फोकस करायला हवं? पहिली गोष्ट, स्वतःचा लॅपटॉप असू द्या. हे वाचून हसायला येईल, पण जर आय टीमध्ये तुम्हाला जायचं तर प्रॅक्टिससाठी स्वतःचा सेकंड हँड लॅपटॉप घ्या. मी म्हणत नाही नवीनला पैसे व्या, स्वतःचा लॅपटॉप असू द्या. हे स्किल नाही आहे. बरेच सारे आपल्या विद्यार्थी मित्रांना असंही वाटेल की सर हे काय सांगतात, पण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्याशिवाय प्रॅक्टिस करतात. त्याच्यानंतर कमिंग टू द स्किल्स, कुठल्याही एका कोडिंग लँग्वेजवरती फोकस करा आणि प्रॉपर त्या कोडिंग लँग्वेजच्या कन्सेप्ट, खास करून उप्स कन्सेप्ट ह्या शिकूनच घ्या. एका कुठल्या तरी कोडिंग लँग्वेजचे, मग ती भले जावा असेल, पायथॉन असेल, कुठली असेल, बेसिक्स आपले थरो क्लिअर हे असलेच पाहिजे. ही फर्स्ट स्टेप आहे, सगळ्यात महत्वाची हीच फर्स्ट स्टेप असं. बरोबर, ठीक आहे. हे तर झालं, पण आता कसं असतं ना, काही मुलांना बुकचं नॉलेज सगळं असतं. म्हणजे त्यांना तुम्ही कोणताही प्रश्न विचारा ते सांगतील, ते प्रत्येक प्रश्नाचंही उत्तर देतील तुम्हाला, पण त्यांचं कम्युनिकेशन नसतं तेवढं. म्हणजे इंट्रोवर्ट मुलं आपण म्हणू शकतो. ते बोलायला लागले तर बोलतीलही खूप, पण त्यांचं कम्युनिकेशन स्किल एवढं चांगलं नसतं. मग त्यांनी त्याच्यावरती पण फोकस करायला हवं का? सो बेसिकली जिथे तुम्ही विचारताय की नॉन कोडिंगचे जे स्टुडंट्स आहेत, नॉन आय टी एज्युकेशन बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट्स आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे आय टी फील्डमध्ये येण्यासाठी, तर सगळ्यात या केसमध्ये स्टुडंटची एक पहिली मिस्टेक जी होते ती अवॉइड करायची. तर ते काय करतात, ते त्यांच्याच कुठल्या तरी सर्कलमध्ये ज्याला कुणाला हाफ नॉलेज आहे त्याच्याशी ते कन्सल्ट करतात. आणि जसं आपल्याला माहिती आहे, हाफ नॉलेज इज मोर डेंजरस दॅन नो नॉलेज. तर मग त्याचा प्रॉब्लेम असा होता की त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड एक असतं आणि खूपच वेगळा काहीतरी करिअर ट्रॅक त्यांच्याकडून चुकीने सिलेक्ट होतो आणि त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण 1-1.5 वर्षाचा वेळ जो आहे तो नंतर वाया जातो. सो पहिली स्टेप याच्यातली ही आहे की ओके, जर तुम्हाला त्या फील्डबद्दल डिटेल नॉलेज नाही, डिटेल माहिती नाही, तर खरंच ज्याला त्यातलं ॲक्च्युअल सगळं नॉलेज आहे अशा कुठल्या तरी व्यक्तीचा सल्ला घ्या. त्याचा फायदा काय होतो, नॉन कोडिंग बॅकग्राऊंडचे जर स्टुडंट असेल तरीसुद्धा आय टीमध्ये आपल्याला मग जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज भेटतात जर करिअर ट्रॅक योग्य सिलेक्ट केला तर. कसा, जर आपलं जे काही कोर्स आहे, जे काही लर्निंग स्पेशलायझेशन आपलं आहे, ते जर आपल्या एज्युकेशन बॅकग्राऊंडशी थोडंसं जरी सुसंगत असेल, त्याच्याशी अलाइंड असेल, तर जास्तीत जास्त ठिकाणी आपलं रिझ्युमे सिलेक्ट होतो. आणि रिझ्युमे सिलेक्ट झाला तर जास्तीत जास्त जॉब कॉल्सच्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतात. आणि मी म्हणतो चला सुरुवातीच्या 1-2 इंटरव्ह्यूमध्ये आपण फेलही होऊ, असं नाही की प्रत्येक स्टुडंट पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये पास होईल, पण जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी मिळत असल्यामुळे तो ॲटलिस्ट 3ऱ्या, 4थ्या, ॲटलिस्ट 5व्या इंटरव्ह्यूमध्ये तरी सिलेक्ट होईल. सो त्याचे सिलेक्ट होण्याचे आणि त्याचा पहिला आय टी जॉब त्याला मिळण्याचे चान्सेस हे वाढतात. ही सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके. तर जसं आता स्टुडंट्सच्या मनात खूप वेळा डाऊट असतात की आपण कधीपासून सुरुवात केली पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं की आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच सुरुवात केली पाहिजे. तर असेही काही मुलं असतात जे 2nd इयर, 3rd इयर पासून सुरुवात करतात त्यांच्या करिअरला वगैरे. तर मग ह्याच्यावरती तुमचा काय सल्ला आहे की मुलांनी कधीपासून ऍक्च्युअल मध्ये सुरुवात केली ज्याला पाहिजे? कुणाला स्वतःचा आय टी करिअर चालू करायचं आहे आणि जर आता तुम्ही कॉलेजला आहात, 1st इयर, 2nd इयर, 3rd इयर और फायनल इयर, 1st इयरला जरी असतात तरी तेव्हा आत्तापासूनच सुरुवात करा. का, फोकस हा ठेवा की 1st इयरला ॲटलिस्ट मला कोडिंग लँग्वेजेसचे बेसिक्स क्लिअर होतील, 2nd इयरला ॲटलिस्ट थोड्याशा ॲडव्हान्स कन्सेप्ट, उप्स कन्सेप्ट वगैरे या गोष्टी क्लिअर होतील. त्यानंतर 3rd इयरचा जो प्रोजेक्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या कॉलेजच्या प्रोफेसरला जाऊन सांगायचं आहे. 100% तुमच्या कॉलेजचे प्रोफेसर यासाठी ॲग्रीच होणारच. हे सांगायचं की सर, मॅडम, माझा जो काही 3rd इयरचा मिनी प्रोजेक्ट आहे ना, भले मी ऑनलाईन काही हेल्प घेईल, पण मी कॉपी पेस्ट कुठलं डायरेक्टली करणार नाही. तो जरी चुकला तरी तो माझा स्वतःचा असेल. भले मी 100% आउटपुट त्याच्यामध्ये आत्ता नाही देऊ शकणार, पण त्याचं जे काही 70-80% आउटपुट येईल ते माझं स्वतःचं असेल. एवढं जर का तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं ना, तर ते प्रोफेसर सुद्धा कॉलेजचे तुम्हाला 100% सपोर्ट करतील. स्वतःचा जो मिनी प्रोजेक्ट आहे 3rd इयरला असतो तो स्वतः करा. आणि जर इंजिनिअरिंग सारखी डिग्री आहे 4 वर्षाची और बीटेक आहे, तर फायनल इयरचा प्रोजेक्ट विकत घेऊ नका.
स्वतः त्याच्यामध्ये मेहनत टाका. Okay. तर त्या गोष्टी जे काही तुम्ही शेवटी बऱ्याचदा प्रोजेक्ट्सबद्दल इंटरव्ह्यूमध्येच विचारलं जातं, कारण फ्रेशरला वेगळं काय विचारणार, हा, बेसिक बरोबर. कन्सेप्ट आणि कुठं ते नॉलेज इम्प्लिमेंट केलंय, तर ते प्रोजेक्टमध्ये थर्ड इयरचं असेल, फायनल इयरचं असेल. आणि त्या जरी गोष्टी व्यवस्थित आपण सांगितल्या तरी सुद्धा 90% स्टुडंटचं तिथेच इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालेलं असतं. ठीक आहे. तर सर आपण जसं बघतो की इंटर्नशिप्स कॉलेजमध्ये असताना पण भरपूर असतात, पण बऱ्याच मुलं खूप वेळा इग्नोर करून देतात आणि त्यावेळेस इंटर्नशिप करत नाहीत. तर हे कितपत योग्य आहे? ही सर्वात मोठी चूक आहे जी त्या मुलांचं IT करिअर डायरेक्टली डिले करते. जर आपण सेकंड इयरला नाही पण थर्ड इयरला, फोर्थ इयरला असताना आपल्याला जर व्हॅलिड इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी मिळते, भले ती 2 महिन्याची असेल, 4 महिन्याची असेल, 3 महिन्याची असेल, पण डायरेक्टली कुठेतरी रिअल टाइम गोष्टींवरती आपण त्या इंटर्नशिपमध्ये काम करत असतो. बरोबर. आणि तेच कुठेतरी तुमच्या फायनल इयर नंतर जे मेजर कंपनीचं हायरिंग होतं फ्रेशरसाठी, ते अगदी असं लेन्स लावून पाहिल्यासारखं इंटरव्ह्यूवर कुठेतरी शोधत असतात की कुठल्या रिझ्युमेमध्ये मला असं मिळतंय की स्टुडंटने रिअल टाइम गोष्टींवरती भले त्या बेसिक्स असतील पण खरं खुरं काम केलं. आणि तसा रिझ्युमे जर मिळाला तर 99% त्या स्टुडंटचं सिलेक्शन होतच होतं. पण आपण बऱ्याचदा इंटर्नशिपला इग्नोर करतो, फ्रेशर स्टुडंट्स इग्नोर करतात कॉलेजमध्ये असताना. ती एक सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. तसं जर केलं ना त्यांचं IT करिअर डायरेक्टली डिले होऊन जातं. आणि जे ते सिन्सिअरली करतात त्या इंटर्नशिप, त्यांचं IT करिअर लवकर चालू होतं ते ग्रॅज्युएशनमधनं पासआउट झाल्यानंतर. ओके. पण मग ह्यात आता असं जसं तुम्ही बोलले की रिअल टाइम एक्सपिरियन्स म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज आलं टोटली. तुम्हाला किती प्रॅक्टिकल नॉलेज आहे, म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज पण खूप मोठा रोल प्ले करत असेल ना मग प्रॅक्टिकल नॉलेजच खूप मोठा रोल करतं. प्रॅक्टिकल नॉलेज पण नाही. एका फ्रेशरला जॉब मिळवण्यासाठी IT मध्ये त्याचं प्रॅक्टिकल नॉलेजच मोठा रोल प्ले करतं. त्याच्यासोबत त्याचे कम्युनिकेशन स्किल्स, थोडंसं सॉफ्ट स्किल वगैरे गोष्टी असतात. पण मेन जे त्याचं ब्रेड अँड बटर आहे ते त्याचं प्रॅक्टिकल नॉलेजच तर आहे, कारण तेच तर कंपनी सर्च करतात. आणि जर ते असेल तर लिटरली आपल्या एस इन्फोटेक मधून 12 लाखाचं फ्रेशरला सुद्धा पॅकेज मिळालेलं आहे. अथर्व म्हणून आमचा एक स्टुडंट आहे, त्याचा सरनेम मला आता आठवत नाही, अथर्व दिवाकर आहे ते. BCA फक्त 3 वर्षाची डिग्री आहे, BCA फायनल इयर पर्यंत कम्युनिकेशन टेक्निकल चांगलं इम्प्रूव्ह केलं. अथर्व दिवाकर 12 लाखाचं फ्रेशर्सच्या असतानाच त्याने पॅकेज एस इन्फोटेक मधून मिळालेलं आहे. सो दिस इज द मॅक्झिमम वेअर वी हॅव रिच ॲज अ फॉर अ फ्रेशर. बाकीचे असतातच पण हे हायेस्ट पॅकेज जे मिळवलेलं आहे ते. सो मला सांगायचं की प्रॅक्टिकल नॉलेजचा इतका इम्पॉर्टन्स आहे, ते असेल तर ह्या लेवलचं सुद्धा पॅकेज IT कंपनीज दिलेलं आहे. ओके. आणि जसं आता आपण बघतो की खूप जॉब पोर्टल्स आहेत जॉबशी रिलेटेड, तर जेन्युइन कोणतं आहे? तर मी म्हणजे माझ्या लेवलवरती जे ऐकलेलं सगळ्यात जास्त जेन्युइन आहे ते लिंक्डइन ऐकलेलं आहे. लिंक्डइन इज सो कॉल्ड गुड फॉर जॉब पोर्टल्स अँड ऑल. तर तुमचं काय सजेशन आहे याच्यावर? पहिली गोष्ट, कुठलं जॉब पोर्टल हे फ्रेशरसाठी बनलेलंच नाही. ओके. आणि आपल्याला प्रत्येक फ्रेशर स्टुडंटच्या मनात एक मृगजळ आहे. जर आपण माझ्याकडे एक स्टुडंट आला होता, लिटरली 438 फ्रेशर जॉब अपॉर्च्युनिटीजला वेगळ्या जॉब पोर्टलवरती त्याने अप्लाय केलं होतं आणि एकातही कॉलबॅक आला नव्हता. का? सिम्पलचं रिझन आहे. एक, जेव्हा आपण फ्रेशर आहोत तर आपली डिग्री सर्वसाधारण सेम आहे, त्यातल्या बेसिक सिलेबसमध्ये शिकलेल्या गोष्टी सर्वांच्या सेम आहे. साधारण इंडियात एका वर्षी फक्त इंजिनियर्स भारतात ऑन एन ॲव्हरेज 12 ते 15 लाख पासआउट होतात, बाकीचे वेगळेच. मग एवढ्या सगळ्या कॉम्पिटिशन मधून ते याच्यावर आपलाच रिझ्युमे का सिलेक्ट करतील? अगदी बरोबर. सो जॉब पोर्टल्स खूप चांगले आहेत एक्सपिरियन्ससाठी, ते बनलेलेच नाहीत फ्रेशरसाठी. आणि आपण मात्र फ्रेशर असताना त्या जॉब पोर्टल्सवरती दिसेल त्या अपॉर्च्युनिटीला अप्लाय करत सुटतो. मग फ्रेशर्सनी काय करायला हवं? फ्रेशर्सने 2 गोष्टी. पहिली गोष्ट हीच गोष्ट, पहिली गोष्ट त्यांनी इंटर्नशिपवरती फोकस केला पाहिजे, कारण त्या इंटर्नशिप त्यांना काहीतरी एक हे प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना देऊ. दुसरी गोष्ट, कॉलेजमधून जेव्हा आपण पासआउट झालो, डिग्रीमध्ये आपण बेसिक गोष्टी शिकलो, ज्याच्यातल्या 90% गोष्टी ह्या IT कंपनीमध्ये लागतच नाही, तिथे काहीतरी वेगळंच ॲडव्हान्स लेवलचं चालू आहे. सो जे काही आपण डिग्रीमध्ये शिकलोय ते फक्त एक्झाम पास करण्यासाठी, ते सर्टिफिकेट डिग्रीचं घेण्यासाठी, फॉर्मॅलिटीसाठी. IT कंपन्यांना वेगळे स्किल हवेत, ॲडव्हान्स स्किल हवेत, ते स्किल्स अपग्रेड केले पाहिजे आणि अशा ठिकाणी अपग्रेड केले पाहिजे जिथं त्यांनी ते स्किल्स घेतल्यानंतर त्यांच्या प्लेसमेंटवरती काम करणारी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम असेल, जी एस इन्फोटेकमध्ये आहे. ओके. आता जसं तुम्ही म्हटले की चांगल्या ठिकाणी आपण क्लास लावले पाहिजे किंवा चांगल्या ठिकाणी अपग्रेडेशन केलं पाहिजे.
तर त्याच्यासाठी युट्यूब तर आहेच ना, मग क्लास लावायची काय गरज आहे त्याचं मुलांना? रिझन हे आहे की आपण जे पहिलीपासून आपल्या डिग्रीपर्यंत साधारण हां. 12वी पर्यंत 12 वर्ष आणि त्याच्यानंतर डिग्रीचे 3-4 वर्ष 15-16 वर्ष शिकलोय. आपल्या ब्रेनचा जो शिकण्याचा पॅटर्न आहे तोच कुणी लक्षात घेत नाही. आपल्या ब्रेनला शिकण्याची सवय कशी आहे, टेक्निकल गोष्टी, एक अभ्यास ज्याला आपण म्हणतो तो शिकण्याची, की कुणीतरी आपले शिक्षक, टीचर, प्रोफेसर आपल्याला समोरासमोर आधी लाईव्ह शिकवतात. हां. मग त्या गोष्टी आपण आपल्या नोटबुकमध्ये किंवा आता लॅपटॉपमध्ये इम्प्लिमेंट करतो. त्याच्यात काही इश्यू आला तर आपण टीचर्स, प्रोफेसरकडनं ते डाऊट क्वेरी रिझॉल्व्ह करून घेतो. सो आपल्या ब्रेनचा जो शिकण्याचा पॅटर्न डेव्हलप झालेला आहे तो 2 वे कम्युनिकेशनचा आहे, की कुणीतरी रिअल टाइम पर्सन आपल्याला लाईव्ह शिकवायला लागतं बरोबर. आणि जेणेकरून आपण आपला ब्रेन ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत त्या त्यानुसार योग्य प्रकारे फोकस शिकतो. करायला शिकतो. ओके, सो हा आपला 16 वर्षांचा पॅटर्न जर आपण अचानक ब्रेक केला, जिथे कुठल्याही प्री रेकॉर्डिंग व्हिडिओचा जो प्लॅटफॉर्म आहे तिथं फक्त 1 वे कम्युनिकेशन, बट आपल्या ब्रेनला तसं ग्रास्प करण्याची सवय नाही. Actually. आणि त्यामुळे मग आपल्याला मुलांना एक व्हिडिओज असतात ना टेक्निकल गोष्टींचे, ते युट्यूब वगैरे कुठल्या प्लॅटफॉर्मवरती 10 वेळा पाहतात. तो व्हिडिओ पाहताना स्टुडंटला असं वाटतं की ही कन्सेप्ट मला कळाली, टेक्निकल गोष्ट मला कळाली, पण जेव्हा ते स्वतः इम्प्लिमेंट करायला जातात तेव्हा त्यांना ते येत नाही किंवा फार तर फार रट्टा मारतात. त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यूवर काहीतरी त्या कोडमध्ये चेंज सांगतात, लॉजिकमध्ये चेंज सांगतात, तेव्हा ते जमत नाही. सो इथे आपण हे अंडरस्टँड केलं पाहिजे की आपल्या ब्रेनचा जो शिकण्याचा पॅटर्न आहे तो लहानपणापासून आता आपण ग्रॅज्युएट होईपर्यंत कसा डेव्हलप झालेला आहे. सो त्यानुसारच आपण गेलं पाहिजे. तर ऑफकोर्स आपण लवकर शिकणार आहे, पण हे समजायला काही स्टुडंटला काही महिने लागतात, काहींना वर्ष सुद्धा लागतात. प्रत्येकाची मेंटॅलिटी आणि ती वेगळी असते. बरोबर. आता जसं तुम्ही क्लासेस विषयी तर सांगितलंच की तुमचं आहेच म्हणून आपलं, पण त्यातही चांगला म्हणजे हा क्लास आपल्याला चांगला आहे हे मुलांनी कसं ओळखायचं? आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी, त्यांच्या पालकांनी 2 ते 3 फॅक्टर्स असे आहेत जे पॅरामीटर्स आहेत, ते कुठल्याही IT ट्रेनिंगला त्यांनी लावलेच पाहिजे. त्यांनी ते सिलेक्ट करण्यासाठी पहिली गोष्ट, जे कुणी त्या क्लासेसचे फाउंडर, ओनर, डिरेक्टर जे कुणी आहेत ते स्वतः टेक्निकल आहेत का, त्यांना स्वतः काही एखाद्या कुठल्या कंपनीमध्ये एक्सपिरियन्स आहे का, त्यांना स्वतः टेक्निकल गोष्टींचा गंध आहे का, हे पाहिलं पाहिजे. का? कारण IT ही हायली टेक्निकल फील्ड आहे. जर ते स्वतःच टेक्निकल नसतील तर त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये ते टेक्निकल वातावरण ठेवूच शकत नाहीत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण हे पाहिलं पाहिजे की इन्स्टिट्यूट किती जुनं आहे. हार्डली 1-2 वर्ष जुनं असेल तर आपण अगदी रातोरात सगळं सामान गुंडाळून पोराबा केलेले पण इन्स्टिट्यूट पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे पण मुलांच्या मनात भीती असते. खूप नवीन असेल तर इट्स अ रिस्की. तिसरी गोष्ट ही आहे की त्या इन्स्टिट्यूटचे अगोदरचे प्रूव्हन रेकॉर्ड्स आहेत. असं नाही की फक्त कुठल्या तरी स्टुडंटचा फोटो आहे आणि तिथे लिहिलंय ह्या स्टुडंट्सला एवढं पॅकेज मिळणार नाही, तो खरंच तुमचा स्टुडंट होता का, व्हॉट्स द प्रूफ की त्याला खरंच तुमच्या इथनं प्लेसमेंट मिळालेली आहे. ते प्रूव्हन रेकॉर्ड जे आहेत ते पाहिले पाहिजे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने हे पाहिलं पाहिजे की त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या स्टुडंटच्या ट्रेनिंग नंतर प्लेसमेंटवरती काम करणारी डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम आहे का. कारण जर ती प्लेसमेंट टीम असेल, जास्तीत जास्त प्लेसमेंट टीम मेंबर्स त्या टीममध्ये असतील तर स्टुडंटला जास्तीत जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत आणि तरच त्यांचं लवकरात लवकर IT करिअर हे चालू होणार आहे. सो हे 3 ते 4 पॅरामीटर्स जर आपण त्याला लावले तर नक्कीच विद्यार्थी हे समजू शकतील, हे जाणून घेऊ शकतील की कुठलं IT ट्रेनिंग सेंटर आहे ते चांगलं आहे आणि त्यांचा वेळ आणि पैसा सुद्धा वाया जाणार नाही. ओके. आता जसं आपण बघतो की ग्रामीण भागातले जे मुलं असतात आपल्याकडे, जे ग्रॅज्युएशनला वगैरे असतात, त्यांची अगदी परिस्थिती बिकट असते. कधी कधी तर कर्जही काढून मुलांना शिक्षणाला बाहेर पाठवलेलं असतं त्यांच्या पॅरेंट्सने. तर अशा मुलांसाठी परत कुठेतरी क्लास लावायचे, परत कुठेतरी अजून पैसे घालवायचे म्हणजे ते शक्य नसतं. तर त्यांच्यासाठी काही सुखसुविधा आहेत का आपल्याकडे? सो या केसमध्ये मॅडम, ज्या स्टुडंट्सला पुण्यासारख्या ठिकाणी येऊन राहायला खायला परत तेवढं बजेट इन्व्हेस्ट करण्याची कॅपॅसिटी नसते, त्यासाठी सुद्धा आम्ही विचार केलेला आहे. तर हे जे सगळे ट्रेनिंग्स आहेत हे ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा लाईव्ह पद्धतीने आपण पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे ट्रेनिंग होतात आणि प्लेसमेंट तर पुण्यातल्या हेड ऑफिसकडनंच होतं. आणि त्याचसोबत बऱ्याच स्टुडंट्सचं असं असतं की मला जर माझ्या जिल्ह्यामध्येच, माझ्या शहरामध्येच लाईव्ह हे शिकायला मिळालं समोरासमोर क्लासरूममध्ये आणि नंतर प्लेसमेंट मिळाली, तर त्या गोष्टीवरती सोल्युशन आम्ही काढलेलं आहे की आता आम्ही आमच्या जवळपास पूर्ण जिल्ह्यांमध्ये ब्रँचेस ज्या आहेत
त्या आय एस इन्फोटेकच्या ओपन होणार आहेत आणि त्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे. आत्ता हा पॉडकास्ट जेव्हा आपण आपल्या सर्व प्रेक्षकांशी संवाद साधतो आहे त्यावेळेस आता आपली सांगली ब्रँच चालू झालेली आहे, कोल्हापूर ब्रँच चालू झालेली आहे, त्यानंतर काही दिवसातच अमरावतीमध्ये आपली ब्रँच चालू होणार आहे, पिंपरी चिंचवड ब्रँचसुद्धा पुण्यामध्ये आता दुसरी चालू होत आहे. सो अशा प्रकारे जास्तीत जास्त वेने जास्तीत जास्त स्टुडंटसोबत कनेक्ट कसं करता येईल, त्यांना कमी खर्चामध्ये हे जे क्वालिटी सॉफ्टवेअर आय टी ट्रेनिंग्स कसे देता येईल आणि जेणेकरून त्यानंतर त्यांच्या प्लेसमेंटच्या थ्रू त्यांचं आय टी करिअर कसं चालू होईल यासाठी पूर्ण मी स्वतः माझी एस इन्फोटेकची पूर्ण टीम आम्ही सगळे मिळून एक मन लावून मेहनत त्या दृष्टीने घेत आहोत. नक्कीच नक्कीच. धन्यवाद सर. तर खूप चांगली इन्फॉर्मेशन तुम्ही आज आय टीशी रिलेटेड दिलेली आहे सर्व आपल्या प्रेक्षकांनाही. ओके सर, थँक्यू मॅडम.